नमः श्री सरस्वती नमः श्री पांडुरंगाय नमः श्री रघुनाथाय नमः श्री दत्तात्रेय नमः। जय जयाजिया जगद्वारा पंढरी दिशा रुक्मिणीवरा सर्व साक्षिया दिगंबरा पुढे ग्रंथ बोलविका मागिले अध्याय अनुसंधान भरतरीशी आले विरक्तपण गोरक्ष जतीची समागमे करून गिरणारा चळ पोहोचला। हो, मागच्या अध्यायामध्ये आपण गोरक्षनंदन आणि भर्तरीनाथाची कथा ऐकलेली आहे आणि आता गोरक्षनाथ आणि भर्तरीनाथ गिरिनाथ पर्वतावर पोहोचलेले आहेत। पोहोचला परी रात्रंदिन लेऊन या स्नेहाच्या पररत्न तेने कोरणे उभयता जाण सुशोभित पै झाले। गिरिनाथ पर्वतावर पोहोचलेल्या नंतर गोरक्षनाथ आणि दत्तात्रेयनाथांनी आशीर्वाद दिलेला आहे। यावर या गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरणार पर्वती मग पुष्वनीय दत्ता प्रतियान मचिंद्राकडे चालिला। 3 दिवस आणि 3 रात्र गोरक्षनाथ गिरिनाथ पर्वतावर राहिलेले आहेत आणि गोरक्षनाथांनी दत्त प्रभूंची आज्ञा घेऊन मचिंद्रनाथांकडे जाण्यासाठी परवानगी मागतात। चालिला परियात्री सुत मने बाळा गोरक्षनाथा मचिंद्र वत्सम मध्ये ह्या ते भेटला नाही बहुत दिवस। गोरक्षनाथ जात असताना गुरुदत्त म्हणतात, हे गोरक्षनाथा, अरे मचिंद्रनाथांना भेटायची माझ्या सुद्धा मनामध्ये इच्छा झालेली आहे रे। तरी आतयाचे पोटी भेटी माझे चक्षु परम भुकेले योग दक्षु तरी त्यानून यामद प्रत्यक्षु भेटविका जीव लगा। माझे सुद्धा नेत्र मचिंद्रनाथांची भेट घेण्यासाठी प्रतीक्षा करतात, तू जा आणि मचिंद्रनाथांची माझी भेट धर। आईसी ऐकता दत्तात्रेयवानी भेटविन म्हणे गोरक्ष मुनी मग श्री दत्तात्रेय चरणान मुनी निघता झाला गोरक्षे। असं ऐकल्याच्या नंतर गोरक्षनाथांनी दत्त गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि म्हणले, गुरुदेव, मी माझ्या गुरूंना मचिंद्रनाथांना तुमच्या भेटीसाठी घेऊन लवकरच येतो असं गोरक्षनाथांनी गुरुदत्तांना शब्द दिलेला आहे। श्री मचिंद्र मार्ग धरून चालता झाला गोरक्षनंदना येरीकडे राया कारण काय करिया महाराजा। गोरक्षनाथांनी मचिंद्रनाथ ज्या देशाला आहेत त्या देशाचा मार्ग धरला आणि गोरक्षनाथ मचिंद्रनाथांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। मात दीक्षा देवनी त्यासी मवळी स्थापिया वरद हस्ते चिरंजीव पद देवनी त्यासी अक्षय केला महाराजा। भर्तरीनाथ गोरक्षनाथांनी दत्तप्रभूंजवळ ठेवलेले आणि दत्तप्रभू भर्तरीनाथांना चिरंजीव पदाची दीक्षा आशीर्वाद दिला आणि इकडे दीक्षा गोरक्ष दत्तगुरु भर्तरीनाथांना दीक्षा देतात। जो वरिया कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भर्तरी आईशे वचन वागव तरी प्रसादाते ओपिलिया। दत्तगुरूंनी वचन दिलं, बाबा तू चिरंजीव होशील। चिरंजीव फक्त मारुती राय आहेत, अजून कोण कोण आहेत, पण तू सुद्धा चिरंजीव होशील असं दत्तगुरूंनी भर्तरीनाथांना आशीर्वाद दिला। या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिल्या भर्तरीदास ब्रह्मज्ञान रसायनास कवित्व वेद सांगितला। दत्तगुरूंनी अनेक ग्रंथ सांगा सुरू केले, कवित्व केलं आणि ब्रह्मज्ञान सुद्धा दत्तगुरूंनी भर्तरीनाथांना दिलेलं आहे। ज्योतिषे व्याकरण धनुधर गलंतरनादिया संगीतोत्तर वैद्य अवश्य रोहिणी अपार गाड आधीच होता तो आधीच विद्वान होता भर्तरीनाथ आणि दत्तगुरूंची अजून शिकवण म्हणजे किती विद्वान होईल बरं। हो कशास्त्रादी नारक कळा चातुर्य भाष्या बोध रसळा मीमांसा दिया पातंजला प्रवीण केला महाराजा। गोरक्षनाथांनी दत्तगुरूंनी भर्तरीनाथांना अनेक शास्त्रांचा आदर दिला, कोकशास्त्रांचं ज्ञान दिलं, अनेक शास्त्रांचं गुरु ज्ञान देतात। या परी वेदशास्त्र घन सांगता झाला त्रिनंदन वातास्त्रादी जलद पूर्ण अग्निअस्त्र सांगितले। वेदशास्त्र सांगितले, वातास्त्र सांगितलं, अनेक अस्त्रांचं ज्ञान दत्तगुरु भर्तरीनाथांना देतात। कामास्त्र धर्मास्त्र वाकर्षण वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ती दारुणा नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवनी जीवन ब्रह्मादी शास्त्रादी उपदेशी। नागास्त्र दिलं, ब्रह्मास्त्र दिलं, वातास्त्र दिलं, संध्य अस्त्रांचं ज्ञान दत्तगुरु भर्तरीनाथांना देतात। देवास्त्र काळास्त्र आणि मोहना रुद्रास्त्र विरक्तास्त्राती निपुण निर्वाणास्त्रादी दानव प्रवीण स्तवनास्त्रादी सांगितले। देवास्त्र दिलं, स्तवनास्त्र दिलं, रुद्रास्त्र दिलं, म्हणजे महादेवाचं जे रुद्रास्त्र होतं ना
ते सुद्धा दत्तगुरूंनी भर्तरीनाथांना दिलेलं आहे. कार्तिकास्त्र आणि अस्पर्शास्त्र विभक्तास्त्रादिया मानवास्त्र विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र सकळ अस्त्रादिया उपदेशी. कामिनी अस्त्र दिलं, मोहन अस्त्र दिलं, पर्वत अस्त्र दिलं. जेवढं जेवढं ज्ञान होतं ना तेवढं भर्तरीनाथांना दत्तगुरु देत आहे. यावरी शास्त्र विद्या सघना पूर्ण होता राव निपुण त्रिशूळ परसा कुसमान धनुष्य तोमर अशिलता. समद ज्ञान दिलं. समद ज्ञान घेतल्यानंतर धनुर्विद्या सुद्धा दत्तगुरूंनी भर्तरीनाथांना शिकविलेली आहे. रज मुद्दरा वरसी मांडुक चक्रे आगदा उद्देशी दारुणक यंत्रिया शस्त्रेसी वरसी अनकुटा राधिया प्रवीण. शस्त्र येत त्याचे नाव शस्त्राचे. असू द्या, चला पुढे घ्या. आयसा शस्त्र विद्ये कारण पुरीत होता राव प्रवीण त्यावरी अस्त्र विद्या रत्न गुरुमुखी लादला. भर्तरीनाथांना आधीच होत. ती भर्तरीनाथांना समद शास्त्रांचं ज्ञान आधी होतं, पण गुरुच्या मुखातून घेतलं आणि गुरुच्या मुखातून घेतल्यामुळं भर्तरीनाथांचं कल्याण झालेलं आहे. मग ते विद्येशी अर्थ शेवटी किया कोंदन विराजे रत्नगटी रत्नतगटी मग त्या तेजाचे हेमवटी मोल काय बोलावे. सोन्याचा अलंकार बनवले त्याला काय किंमत येईल तितकं सुंदर किंमत आली भरतरीला. जेवढं सोन्याचा अलंकार बनवल्याच्या नंतर किंमत येते ना तेवढं गुरुच्या मुखातून ज्ञान घेतल्याच्या नंतर भर्तरीनाथांना किंमत आली. किया सुगंधित मलयागर क्या मिश्रित झाल्या मृग मद केशर मग त्या गंधा ते वागोत्तर कवनार्थिया बोलावे. चंदन चंदन समद्यात सुगंधी चंदन मर्यागिरी आहे. बरं मला गोबडा असल्यामुळे थोडं समजून घ्या. हा, त्या चंदनाचा जेवढा सुगंध त्याच्यामध्ये केशर मिसळल्यानंतर जेवढा होईल ना तसं भर्तरीनाथांना गुरुच्या मुखातून ज्ञान घेतलं. आणि हरणीच्या बिंबीमध्ये कस्तुरी असते म्हण, त्या कस्तुरीचा जितका सुगंध येईल तितका सुगंध भर्तरीनाथांना ज्ञान घेतल्यानंतर त्यांना ज्ञानाच्या ह्याच्यातून झालेला आहे. आसो आयसा विद्या संपन्न भरतरीते करुणी आत्रिनंदना उपरी साबरे विद्या व्यक्त करून सदना ते पाठवी. समद ज्ञान झाल्याच्या नंतर दत्तगुरूंनी शाबरी विद्या भर्तरीनाथांना शिकविली आणि दत्तगुरु जात आहेत. नाग पन्नग उभयटाई सकळ देवते तया प्रवाही मित्रकुंडासनी वेडुनी मही पाठवीत महाराजा. नागकुंडामध्ये नागपात्र त्या ठिकाणी संतदेव तिथे देव आलेले आहेत आणि दत्तात्रय प्रभू तिथे घेऊन आलेले आहेत. मग ते जाऊनी भरतरीनाथ साधिले सकळ भावन विराते जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावर येले. त्या ठिकाणी भर्तरीनाथ गेले आणि जशी विद्या मच्छिंद्रनाथांकडे होते जसे मच्छिंद्रनाथ होते ना तसेच भर्तरीनाथ सुद्धा झालेले आहेत. मग सकळ देव करून या प्रसन्न पाहती श्री गुरुचे आचरण मग सवे घेऊन या त्रिनंदन बद्रिकाश्रमी पातला. समदेव तिथं आले. समदेवांनी आशीर्वाद दिला आणि भर्तरीनाथांनी आपल्या गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि बद्रिका आश्रमामध्ये गुरु शिष्य दोघ जण जात आहे. ते बैसून या पूर्ण तपासी मग येऊन या गिरणार पर्वतासी राहते झाले सुख वस्तीशी मच्छिंद्र मार्ग विलोकित. दत्तगुरूंनी भर्तरीनाथांना बद्रिका आश्रमामध्ये नेलं, आश्रमामध्ये ठेवलं आणि दत्तगुरु गिरिनाथ पर्वतावर वापस आलेले आहे. तो एरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गिरिनार पर्वत गर्भगिरी पर्वत परमावडी आनंद भरित मच्छिंद्रा ते भेटला. इकडे गोरक्षनाथ फिरत 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 मच्छिंद्रनाथांच्या भेटीला कोणत्या पर्वतावर गर्भगिरी पर्वतावर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आले आणि गुरु शिष्यांची तिथं भेट झालेली आहे. या उपरी चरणी ठेवणी माता मने महाराजा गुरु दत्त गुरुनाथा तुमचे भेटी सुद्धा नितांत कनवा कामानळू दाटला. गोरक्षनाथांनी गुरूंच्या चरण्यावर माता ठेवला आणि म्हणले गुरुदेवा तुमच्या भेटीसाठी दत्तांनी तुमचे भेट घेण्यासाठी गुरुदत्त वाट बघत आहेत आणि चला तुम्हाला गुरुदत्तांच्या भेटीसाठी मी आणतो म्हणून शब्द दिलेला आहे. तरी तयाची आग घेऊ बेटी आनंदे होड दाटला पोटी जैसी इंदूची अर्णवा गाठी प्रेमे लहरिया उचंबळे. जसं प्रेम हे झाले म्हणले दत्तगुरूंच्या मनामध्ये तुमची चला चला म्हणले आपल्याला दत्तगुरूंची भेट घ्यायची आहे आणि गुरु शिष्य भेटीसाठी जात आहे. की सोमाते आकुमुद पाती भेटी चंबुक नाम वंचिती तन्या त्रिविध मूर्ती कामिनलिया भेटीचे. पुढचं घ्या.
तुम्ही नका बोलू, तुम्ही बोलले की तिकडे बघायला लागले. कोणतीच करा आता कोणी कुठं गेले. डबल घ्या. की सोमाते आकुमुदपाती भेटी जम चंपुक कामवांचिती कन्या त्रिविध मूर्ती कामनली या भेटीचे. दत्तात्र्यांना मच्छिंद्राची भेट घ्यायची, त्याच्याबद्दल कामानळाची काय कामानळ नावाचा एक गोडवा भेटला. कधी भेटतील माझे मच्छिंद्र शिष्य म्हणून वाट पाहतो. गुरु दत्त गुरूंना मनामध्ये काम आग्नी पेटलेला आहे की माझे शिष्य मच्छिंद्रनाथ येते आणि मला भेटतील. आयशिया गोरक्षाची ऐकता वाणी तोही पडला कामवेष्टनी मने वत्सा माझा स्वामी पाहू वाटते मला. असं ऐकल्या बरोबर मच्छिंद्रनाथांचं सुद्धा हृदय भरून आले. म्हणले अरे अरे गोरक्षनाथा, माझ्या सुद्धा मनामध्ये इच्छा आला, माझा स्वामी माझा गुरु दत्त गुरु मी कधी बघेन. मग काही हा दिवस तेथे राहून करीते झाले उभे गमना वैदर्भ देशीचा मार्ग धरून गमत असते उभयता. तिथं काही दिवस राहिल्याच्या नंतर विदर्भ देशाचा मार्ग धरला आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दत्त गुरूंच्या भेटीसाठी जात आहे. तो कौंडिन्यपुरी असहज ग्रामात करू गेले उभय विक्षेते तो तेथीचा शरंग धरणावर मात कोपलासे आसोसुता. कोंढणपूर नावाचा एक देश आहे आणि त्या देशामध्ये गुरु शिष्य भिक्षा मागा गेलेला आहेत आणि तिथंचा राजा शशांक नावाचा राजा तिथं राज्य करीत होता. कोपला पर्या चव्हाट्यात जोता हाती गोपनी असुत खंडित करून या पदार्थ चव्हाट्या टाकीला. स्वतःच्या पोराचे राजाने तिथं हात पाय तोडले आणि चव्हाट्यावर टाकलेला होता आणि चव्हाट्यावर टाकलेल्या ह्या दोघ जणांनी बघितलं पुढे काय करता. यावरी